महाफाज 100 बातम्या। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला पुणे महापालिकेची नोटीस। थकीत 27 कोटींपैकी 22 कोटींचा कर तात्काळ भरण्याच्या सूचना। कर भरला नाही तर जप्तीची नोटीस काढणार, पालिकेचा इशारा। मंगेशकर कुटुंबियांनी दोन्ही मुलींचं पालकत्व घ्यावं, सामाजिक भान राखत मुलींचं 18 वर्षांपर्यंत पालकत्व घ्यावं, भाजप आमदार अमित गोरखेंची मागणी। पुणे प्रकरणातील डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर राज्य सरकार 2 दिवसात कारवाई करणार, सूत्रांची माहिती। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासमोर 19 तारखेपर्यंत पुणे पोलिसांकडून जमावबंदी, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकरणानंतर पिंपरी चिंचवड पालिका ॲक्शन मोडवर। 650 रुग्णालयांना पिंपरी चिंचवड पालिकेकडून नोटीस। पुण्यात भाजपच्या बैठकीतून मेधा कुलकर्णी निघून गेल्यानं चर्चांना उधाण। बैठक संपण्याआधीच मेधा कुलकर्णी निघाल्यानं तर्कवितर्क। तर यापुढे आंदोलन करताना वरिष्ठांची परवानगी घ्या। काल झालेल्या बैठकीत वरिष्ठांच्या भाजप कार्यकर्त्यांना सूचना। ट्रम्प सरकारचा चीनला मोठा दणका। अमेरिकेनं चीनच्या वस्तूंवर 104% कर। चीनकडून अमेरिकेवर आयात कर लादल्यावर ट्रम्प सरकारकडून अतिरिक्त कर। झुकणार नाही, शेवटपर्यंत लढाई लढू, संवादाची दारं अजूनही खुली, आम्ही संकटाला घाबरत नाही, चीनचं अमेरिकेला प्रत्युत्तर। लवकरच औषधांवरही टॅरिफ लावणार, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा। ट्रम्प यांच्या घोषणेनंतर भारतीय औषध कंपन्यांचे शेअर्स गडगडले। औषध कंपन्यांच्या शेअर्समध्ये 3 ते 5% घसरण। रेपोरेटमध्ये 0.25% कपात, व्याजदर कमी होणार। EMI मध्येही कपातीची शक्यता, रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या करवाढीच्या निर्णयानंतर आंतरराष्ट्रीय व्यापारात व्यत्यय। देशातील महत्त्वाचं बंदर असलेल्या JNPA बंदराला करवाढीचा मोठा फटका। JNPA बंदराबाहेरील गोदामांमध्ये कंटेनरची वाहतूक मंदावली। सर्वसामान्य नागरिकांसाठी मोठी बातमी, सीएनजीच्या किमतीत 1.5 रुपयांनी तर स्वयंपाकाच्या पाईप गॅसच्या दरात 1 रुपयांची वाढ। आजपासून नवी दरवाढ लागू। अमेरिकेतील टॅरिफ धोरणाचा कोकणातील मच्छीमारांना फटका। टॅरिफ धोरणामुळे कोळंबीवर 26% शुल्क भरावं लागणार। कोळंबीसाठी अमेरिका मोठी बाजारपेठ। वन्नामेई नावाच्या कोळंबीला सर्वाधिक मागणी। भारताचे पंतप्रधान ट्रम्प विरोधात गप्प बसलेत। इतर देश ट्रम्प विरोधात उभे राहिलेत, मात्र मोदी गप्पच। व्यापार युद्धावरून राऊतांची टीका। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा घोटाळा। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचा खळबळजनक आरोप। महाराष्ट्रात 55 लाख मतदार कसे वाढले, काँग्रेस अध्यक्ष खरगेंचा सवाल। दलित मुस्लिम ब्राह्मणांमध्ये अडकलो आणि ओबीसींनी आमची साथ सोडली। अहमदाबादमधील काँग्रेसच्या संमेलनात राहुल गांधींचं वक्तव्य, सूत्रांची माहिती। प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार कोणी रोखू शकत नाही। महाराष्ट्रात कुठेही पक्षाचा प्रचार केला तर वावगं नाही। गणेश नाईकांचं ठाण्यातील जनता दरबारवरून वक्तव्य। भाजप आमदार समीर मेघे आणि चरणसिंग ठाकूर यांना नोटीस। विधानसभा निवडणुकीत नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप। दोन्ही आमदारांना 3 आठवड्यात जबाब नोंदवण्याचे निर्देश। पाकिस्तानबरोबर हातमिळवणी करून भाजप क्रिकेटचा उद्धार करते। आशिष शेलारांची ACCचे सदस्य म्हणून नियुक्ती झाल्यानंतर राऊतांची टीका। तर जावेद मियादादशी तुमचे संबंध काय असं विचारणार नाही, शेलारांचा राऊतांना टोला। मस्साजोगमधील आवादा कंपनीचे पवनचक्की प्रकल्पात सुरक्षा व्यवस्था। संतोष देशमुखांच्या हत्येला 4 महिने पूर्ण झाल्यानंतर आवादा कंपनी परिसरात सुरक्षा वाढवली। वन विभागाच्या जागेवर नसताना घर पाडलं असेल तर अधिकाऱ्यांवर कारवाई होईल। खोक्या भोसलेचं घर जमीनदोस्त केल्याच्या प्रकरणावर गणेश नाईकांची प्रतिक्रिया। धार्मिक द्वेष पसरतोय म्हणून मान्यता रद्द करायची असेल तर आधी भाजपची मान्यता रद्द करा। मनसेची मान्यता रद्द करण्याच्या मागणीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया। मनसेला टार्गेट करण्याच्या मागे कदाचित महाशक्ती नाही ना, शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसेंनी उपस्थित केली शंका। कुणाल कामराच्या समर्थनार्थ अमित कटारनवरे मुंबई हायकोर्टात। कामराचं प्रकरण आधीपासून प्रलंबित असल्यानं नव्या याचिकेला ऐकण्याची गरज वाटत नाही। हायकोर्टाने कटारनवरेंची याचिका निकाली काढली। मुंब्र्यात 10 वर्षीय चिमुकलीची लैंगिक अत्याचारानंतर हत्या। जितेंद्र आव्हाडांच्या उपस्थितीत नागरिकांचा मुंब्रा पोलीस ठाण्यावर मोर्चा। प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला फाशी देण्याची मागणी।
मुंब्र्यात चिमुकलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी निरंजन डावकरांची मुंब्र्यातील डीसीपी सुभाष बोरसेंसोबत चर्चा. आरोपीला फाशीची शिक्षा द्या, भाजप महिला कार्यकर्त्यांची मागणी. मुंबईच्या मालवणीमध्ये 10 वर्षीय मुलीवर रिक्षाचालकाकडून अत्याचार. मालवणी पोलिसांनी आरोपी रिक्षाचालकाला बेड्या ठोकल्या. मालवणी पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल. माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना घरचा आहेर. तालुक्यातला शेतकरी पाण्यापासून वंचित ठेवला. पलटणचे आमदार सचिन पाटलांची नाव न घेता रामराजेंवर टीका. घटनात्मक पदाची गरिमा कमी होणार नाही याची काळजी घ्यावी. रोहित पवारांचा विधान परिषद उपसभापती राम शिंदेंवर निशाणा. कॅबिनेट मंत्र्यांनी राज्यमंत्र्यांना किती अधिकार दिले? मुख्यमंत्री कार्यालयाने माहिती मागवली. सूत्रांची माहिती, राज्यमंत्र्यांना कमी अधिकार दिल्याची माहिती समोर. आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांकडून कर्ज घेण्यासाठी राज्य शासनाकडून नियमावली जाहीर. नियमावलीनुसार शासकीय विभागांना परस्पर या संस्थांकडे कर्जासाठी प्रस्ताव सादर करता येणार नाही. राखीव जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास 1 वर्षांची मुदतवाढ. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय. लवकरच अध्यादेश जारी होणार. आपलं सरकार पोर्टलची सेवा 5 दिवस बंद. 10 एप्रिल ते 14 एप्रिल असे 5 दिवस आपलं सरकार पोर्टल बंद असेल. पुरंदरकरांना विकास पाहिजे, त्याला कोणाचाही विरोध नाही. सरकारने पुरंदरकरांना रस्ता करून द्यावा, झोपया सुळेंची मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचं वक्फ विधेयकाविरोधात आंदोलन. वक्फ बोर्डाच्या मालमत्तेवर सरकारच्या नावे राजकीय हस्तक्षेप करू नये, आंदोलनात मागणी. गॅस दरवाढी विरोधात जळगावातील राष्ट्रीय महामार्गावर पवार गटाचं रास्ता रोको आंदोलन. महामार्गाच्या मधोमध गॅस सिलेंडर ठेवून जोरदार घोषणाबाजी. साताऱ्याच्या कराडमधील ब्रिटिशकालीन कोयना पुलाच्या जागी नव्या 4 पदरी पुलाची उभारणी होणार. आमदार अतुल भोसलेंच्या प्रयत्नांमुळे 50 कोटींचा निधी मंजूर. सातारा प्रादेशिक परिवहन कार्यालयाबाबत मनसे आक्रमक. कार्यालयात अधिकारी वेळेवर हजर नसतात, सामान्य नागरिकांना त्रास. मनसेचा आरोप. निवेदन देत कारवाई करण्याची मागणी. जळगावच्या भडगाव तालुक्यात तरुणाची हत्या. घराच्या वाटणीत जास्त हिस्सा मागतो म्हणून बापाने मुलाला संपवलं. आरोपी बापाचा दुसऱ्या मुलावरही हत्या केल्याचा आरोप. हतनूर धरणातून भुसावळसाठी पाण्याचं आवर्तन सुरू. हतनूरच्या पाण्यामुळे रेल्वे आणि दीपनगरचा पाणी प्रश्न सुटणार. नाशिकच्या ग्रामीण भागात भीषण पाणीटंचाई. येवला तालुक्यातील ग्रामीण भागात 9 टँकरद्वारे पाणी पुरवठा. जालना जिल्ह्यात 32 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू. बदनापूर तालुक्यात सर्वाधिक पाणीटंचाई. 7 गाव आणि 4 वाड्यांना 14 टँकरद्वारे पाणी पुरवठा. बारवी धरणात 46% पाणीसाठा. आंध्रा धरणातील पाणीसाठा 51%वर. रणरणत्या उन्हामुळे बाष्पीभवनाची शक्यता. पुण्याच्या मावळ तालुक्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात बाष्पीभवनामुळे मोठी घट. नाशिक जिल्ह्याला पाणीटंचाईच्या झळा. नाशिकमधील 5 तालुक्यात 14 टँकरनं पाणी पुरवठा. इगतपुरी, सिन्नर, येवला, सुरगाणा आणि पेठमध्ये पाणीटंचाई. जळगावातील गवताळा ओट्रम घाट अभयारण्यात 13 कृत्रिम पाणवठे. वाढत्या उन्हाची प्रचंड तीव्रता लक्षात घेता वनविभागाची खबरदारी. सोलापूरसाठी उजनी धरणातून 6000 क्युसेक पाणी सोडलं. पाणी सोडल्यामुळे सोलापूरकरांची पाण्याची चिंता मिटणार. सोलापूरला पाणी पुरवठा करणाऱ्या बंधाऱ्यात कमी पाणी शिल्लक. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं स्वच्छता मोहीम. आमदार रमेश बोरणारेंसह प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोहिमेत सहभागी. नंदुरबार जिल्ह्यात रब्बी हंगामाची पिकं काढल्यानंतर मशागतीची कामं हाती. मात्र डिझेलचे भाव वाढल्याने शेतकऱ्याला आर्थिक फटका. सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस. शेतात ठिकठिकाणी पाणी साचलं. शेतकऱ्याचं मोठं नुकसान. नंदुरबार जिल्ह्यात 43 अंश सेल्सिअस इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद. तापमानामुळे शहरातील मुख्य रस्त्यांवर शुकशुकाट. गोंदिया जिल्ह्यात तापमान 41 अंशांवर. जिल्ह्यातील तापमान आणखी वाढण्याची शक्यता. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. जळगावच्या मुक्ताईनगरात हळदीच्या लागवडीचं क्षेत्र वाढलं. पारंपरिक पिकांना बगल देत नव्या उत्पादनांवर शेतकऱ्यांचा भर.
नांदेडच्या किनाळ्यात महादेव यात्रेनिमित्त कैलासवासीय संजय खराटे मित्रमंडळाकडून रक्तदान शिबिराचं आयोजन, तरुणांकडून मोठ्या संख्येनं रक्तदान. सिंधुदुर्गातील सर्व 432 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचं आरक्षण सोडत जाहीर. महिला आरक्षणानुसार 216 ग्रामपंचायतींवर महिला सरपंच विराजमान होणार. राज्यातील तापमानाचा पारा 40 पार. मुंबईत 34°C तापमानाची नोंद. मुंबईत उष्ण आणि दमट वातावरणाचा अंदाज. वाढत्या उष्णतेमुळे जळगाव जिल्ह्यातील तलावाच्या पाणी पातळीत घट. जळगावात पाण्याची टंचाई भासण्याची शक्यता. नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन. पालघरमध्ये डॉक्टरने अपघातात 73 वर्षीय महिलेला चिरडलं. वाहनावरचं नियंत्रण सुटल्यानं अपघात. महिलेचा जागीच मृत्यू. वसई विरार पालिकेच्या बसला अपघात. फ्लायओव्हरला बस घासत पुढे गेली. अपघातानंतर चालकानं बस न थांबवता तशीच पुढे नेली. चालकावर कारवाईची मागणी. एसआरएतील भाडं थकवणाऱ्या विकासकांची संपत्ती जप्त करणार. गरज भासल्यास थकीत भाडं वसुलीसाठी या संपत्तीचा लिलाव करणार.